मेहकर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या नामांकन अर्ज छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 14 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 56 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहे। निवडणुकीची रंगत वाढवणारी ही यादी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे। मेहकर नगरपालिकेत शिवसेना उबाठा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोडे यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात मेहकरचे ग्रामदैवत असलेल्या सारंगधर बालाजी या मंदिरामध्ये जाऊन आपल्या प्रचाराचे नारळ फोडत ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे आणि विजय आपलाच होणार असल्याचे सांगितले आहे। तर पाणी समस्या आणि आरोग्य विषयक समस्यांवर ही निवडणूक होणार असल्याचेही नगराध्यक्ष पदाची उमेदवार किशोर गारोडे यांनी सांगितले। आम्ही शिवसेना शिंदे गट व काँग्रेसच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी मानत नसल्याचेही गारोडे यांनी सांगितले आहे। आमची इथली लढत जी आहे ही पूर्ण लढत वन साइड होणार आहे, कारण ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही समोरच्यांना कोणाही प्रतिस्पर्धी समजत नाहीये। आणि काँग्रेस जर तुम्ही बोलसाल तर काँग्रेसचा काही दिवसापूर्वी मोठा गट आमच्याकडे त्यांचा प्रवेश झालेला आहे। मेहकरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एकमेव उमेदवार म्हणून मीच इथे रिंगणात होतो, परंतु काँग्रेसचे इथे 2 गट आहेत आणि त्या दोन्ही गटाचे उमेदवार इथे तिकडेची मागणी करत होते। त्यामध्ये कासमभाई गवळी आणि विलासरावजी चनखोरे। त्यामध्ये विलासरावजी चनखोरे यांचं तिकीट कटलं व त्यांनी पक्षाला जे त्यांचं आयुष्य पूर्ण दिलं तेवढं देऊनही त्यांचा पक्षाने कुठेही विचार नाही केला। त्यामुळे त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे 26 उमेदवारीचे जे कॅन्डिडेट होते नाकाडोळ्याचे आणि कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासह ते आमच्या सोबत सामील झालेले आहेत। त्यामुळे काँग्रेसची जी इथे काही वर्चस्व होतं ते पूर्ण संपलेलं आहे आणि येथे जे काही बळ आहे सर्व आता उद्धव बाळासाहेब ठाकरे एका तर शेकडो समस्या आहेत नागरिकांच्या, म्हणजे इथे आजपर्यंत राजकारण हे फक्त अर्थकारण झालेलं आहे। राजकीय सामाजिक दृष्ट्या कोणी येथे लक्ष दिलेलं नाहीये।